पुन्हा आपण ऑपरेशन थिएटरचे आत आहोत. आपल्यासोबत आहे पेशंट रुपाली येलवंडे. त्यांचं वय तरुण आहे, त्यांचं वय 34 आहे. पहिले त्यांचे एमआरआयवर प्रॉब्लेम समजून घेऊया. इथे बघितलं तर ही गादी पांढरी चांगली आहे म्हणजे पांढरी म्हणजे जेल आहे. त्याच्यात पण जेल आहे म्हणजे तरुणच आहे. आणि हे काळी पडलेली आहेत आणि हे त्याच्यामध्ये थोडक्यात आपल्या लिक्विड जेल कमी पडलेलं आहे दोघांमध्ये. ही आपल्या शेवटी माकड हाड आहे. हे कमरेचे मणके आहेत. आता हे गादी बाहेर नाही आली, ही नाही आली बाहेर, ही नाही आली. जे काळी कमजोर पडलेली गादी आहे तीच बाहेर आली. त्याच्यामुळे त्यांच्या कमरेचा आणि डाव्या पायाचा त्रास होत होता चालताना. इथे बघितलं ज्यांना थोडंसं एमआरआय समजतं, स्पेशली जे डॉक्टर्स आहे, स्पेशलिस्ट डॉक्टर, त्यांना कळेल. या साईडची फटी बऱ्यापैकी मोकळी, राईट साईडची. लेफ्ट साईडची पूर्ण इथे चौकाप आहे. गादी अशी बाहेर लेफ्ट साईडला आणि नसा इथे दबलेली आहे. जे जसं किती मोकळी दिसते इथे थोडी अशी दबलेली आहे, कारण हे फटीमध्ये गादी गेली होती फाटून आणि पूर्ण बेंड झालं होतं इथे दिसतंय. तर ऑपरेशन करता करता आपण पेशंट शुद्धी ठेवतो, ज्यांना करून पेशंट आपल्यासोबत संवाद करते आणि पेशंटला टेन्शन नाही. आम्हाला पण पेशंट चांगलं मॉनिटरिंग करता येते की प्रॉब्लेम ओके आहे, पेशंटला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि पेशंट बरे आहेत. तसं आम्हाला पुन्हा एकदा दाखवायचे. असे हजारो व्हिडिओ आम्ही यूट्यूबवर दाखवलेले आहेत. पुन्हा एकदा दाखवायचे की आम्ही काय करतो. आणि त्याच्यासोबत आम्ही हे पण दाखवतो की नातेवाईकसुद्धा पेशंटसोबत संवाद करत असतात. आम्ही तर संवाद करत असतो, पेशंट कारण शुद्धीवर आहे ऑपरेशन चालू असताना. पण सर्वात महत्त्वाचं नातेवाईक पण समाधानी असतात की पेशंट आपल्यासोबतच आहे, गप्पा मारतोय आपण, काही प्रॉब्लेम नाही. थोडक्यात ते पेशंटला संवाद करत असतात आणि त्याच्यामुळे पेशंटला पण कॉन्फिडन्स असतो आणि नातेवाईकांना पण अक्षरशः छान वाटतंय. आम्ही बरेचदा काय पाहिलं, नातेवाईक फार टेन्शनमध्ये बसलेले असतात. त्यांना कोणी किती जरी कोणी जेव्हा बोललं बाहेर पेशंट ऑपरेशन व्यवस्थित चालू आहे, तर त्यांना एक मनात थोडीशी भीती असते. पण एकदा पेशंटसोबत बोलले आणि गप्पा मारली तर त्यांना माहिती आहे पेशंटला काही जीवाला धोका नाही आहे, पेशंट शुद्धीत आहे आणि पेशंटला काही धोका दिसत नाही आहे. आता मी दाखवू शकतो. रुपालीताई पूर्ण समोरच आहे, शुद्धीत आहे. नमस्कार रुपालीताई. कुठले आपण? निकोजचे ना? ऑपरेशन करताना तुम्हाला दुखला जाणवला काही? हा, काही नाही ना? आता नातेवाईक समोरच आहे, तुमच्या घरचे समोरच आहे. आपण दाखवू शकतो तुम्हाला. हे नातेवाईक तुम्हाला असं दिसतात समोर. तुम्ही त्यांना एकदा बोलून घ्या जरा. रुपालीताई तू बोलून घ्या जरा. ठीक आहे मी. हा बोला. ठीक आहे. हो हा बरं. काय नाही नाही. दुखत रुपालीताई त्यांना नातेवाईकांना सांगा तुम्हाला त्रास दुखत बिकत काय नाही ना? नाही. हा नाही. पेशंट आम्ही दाखवतो. आता पेशंट अजूनही बाहेर काढलेलं नाहीये. सांगायचं तात्पर्य काय की अजूनही पेशंट बाहेर काढलेलं नाहीये आणि पेशंट सोबत आहे आणि शुद्धीवर आहेत. रुपालीताई हो बरे आहेत का? हो. या पद्धतीने नातेवाईकांना मी बोलत असतो आणि दाखवत असतो की काही विषय नाहीये. ओके.